भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक, माझा अनुभव, मार्गात असूनही नकळत झाली चूक, चुकीची सजा मानवाला भोगावी लागली, पण दया आली एका भगवंताला, माफी मागताच चुकेची क्षमा मिळाली। माझे नाव सौ. रत्नमाला राजूजी मेश्राम आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत दैवी शक्तीचा माझा 5वा अनुभव सादर करीत आहे। मी माझ्या लहान मुलाच्या प्रवेशासाठी केंद्रीय विद्यालयामध्ये फॉर्म भरला होता, पण काही कारणामुळे त्याचे ॲडमिशन होत नव्हते। आम्ही मे महिन्यात गावाकडे आलो होतो। लग्न कार्यामध्ये कळत नकळत दारू पिणाऱ्या व्यक्तीसोबत देवाणघेवाण झाली। कितीही सांभाळून व्यवहार केला तरी जे होणे असते ते होतेच, असेच आम्हासोबत झाले। आम्ही गावावरून मुंबईला आलो आणि 2-3 दिवसांनी गोवा फिरायला गेलो। त्या ठिकाणी सुद्धा दारूवाल्या लोकांशी संपर्क आला। ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणी सुद्धा दारूच्या बाटल्या होत्या। मला काय करावे काही सुचत नव्हते। एक दिवस शनिवार होता। त्या दिवशी आम्ही परत मुंबईला येणार होतो, पण रात्रीची ट्रॅव्हल्स असल्याने आम्ही थोडे फिरायचे ठरविले। त्या हॉटेलचा मॅनेजर सर्व रूमला चहा पुरवत होता, त्याचे पैसे घेत होता। त्यामुळे माझ्या पतीने चहा बोलावले, आम्ही चहा प्यायलो। थोड्याच वेळाने माझ्या पतीच्या बोलण्यात फरक जाणवले। ते एकदम रागीट झाले आणि मर्यादा पलीकडेही बोलू लागले, वागू लागले। ते असे का करत आहेत हे मला काहीच समजत नव्हते। नंतर समजले की ज्या व्यक्तीच्या हातून आम्ही चहा पाणी घेतला त्या व्यक्तीने दारू त्याच हाताने दुसऱ्या व्यक्तीला दिले, नंतर आम्हाला चाय दिला। हे कळताच मी भगवंताला माफी मागितली। तो दिवस इतका भयानक गेला की सांगता सोय नाही। त्या दिवशी परमेश्वराने माझी खूप परीक्षा घेतली। त्या दिवसाची आठवण झाली की अंगावर शहारे येतात, पण परमेश्वर दयाळू आहे। कसे तरी मुंबईला पोहोचलो। नंतर आम्ही हे सर्व घटना कार्यकर्ता काकाजींना सांगितली। 3 दिवसाचे साधे कार्य घेतले, पण कार्यकर्ता काकाजी यांनी म्हटले होते की दारूवाल्यापासून झालेल्या चुकीला क्षमा मिळायला वेळ लागतो। आमचे कार्य आटोपले। मी पुन्हा मुलाच्या ॲडमिशनच्या मागे लागली। मी खासदार रमेश शेवाळे मानखुर्द यांच्या ऑफिसमध्ये गेली, परंतु काही काम झाले नाही। मी खूप निराश झाली, परमेश्वराजवळ विनंती करू लागली। परमेश्वराने पुकार ऐकलीच आणि मार्ग दाखविला। नेव्हीच्या ऑफिसला जाण्याचा मी एका दुसऱ्या फौजी दादाला घेऊन त्या ऑफिसला गेली, कारण त्या दादाच्या मुलांचे सुद्धा ॲडमिशन करायचे होते। तेथे गेले असता आम्हाला 3 जागा मिळाल्या। तेथील अधिकारी म्हणाला की तुमचे काम 100% झाले। नंतर दुसऱ्याने तेथे डगमगवले, पण परमेश्वराने काहीच होऊ दिले नाही, कारण तेथील अधिकारी यांनी त्यांना स्पष्ट सांगितला की एक सीआरपीएफ फॅमिली माझ्याकडे आली आहे आणि तिच्या मुलाला मी प्रवेश देणार। नंतर तो व्यक्ती तिथे होता। तुम्हाला 100% प्रवेश देऊ म्हणाल्यावर मी घरी आली। ज्या दिवशी आम्हाला बोलवले, अगदी त्याच दिवशी माझे पती सकाळी 8 वाजेच्या दरम्यान नाश्ता करायला घरी आले। मी चहा बनविणार एवढ्यात एक ऑफिसर आमच्याकडे आले। ते आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होते। 1-2दा आले, तेव्हा दारू पिऊन नव्हते। त्यांना माहीत होते की याच्याकडे दारू चालत नाही, त्यामुळे ते आमच्याशी खूप चांगले राहायचे। इमानदार, निर्व्यसनी मुलगा, अख्ख्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी पाहिला नाही, असे ते दोघेही नवरा बायको विचार करायचे। आमचा संसार पाहून त्या वहिनी म्हणायच्या की काय जादू केली भाऊवर तुमचा संसार इतका चांगला चालतो। नंतर आम्ही घरी विचार केले आणि मार्गदर्शक काकाजी यांना फोन केला व वरील सर्व समस्या त्यांना सांगितली। मला वाटले की एवढ्या सकाळी कोण दारू पिते असे, म्हणून मी त्या सरांना चहा दिला, कारण ते 1 ते 1.5 तास बसले।
त्यांचे पती पत्नीचे आपसात भांडण झाले होते ते आम्हाला सांगत होते. त्यांनी संपूर्ण घटना सांगितली. आम्ही दोघांनी मिळून त्यांना समजावून सांगितले. ते चहा पिऊन निघून गेले. पती नोकरीवर गेले आणि मी मुलाच्या ॲडमिशनसाठी शाळेत गेली. तिथे गेल्यावर ॲडमिशन देण्यासाठी टाळाटाळ सुरू झाली. मी विचार करत बसली की असे काय झाले? 100% होय म्हणाले होते आणि आता अचानक काय झाले? माझ्या समोर अंधार दिसायला सुरुवात झाली. घरी आल्यावर सर्व प्रकरण पतीला सांगितले. पती म्हणाले की घरी मुलाला किती दिवस बसवू असे म्हणून आम्ही त्याच्या जुन्या शाळेत प्रवेश केला. 6,000 रुपयेच्या जवळपास पुस्तके घेऊन दिले. मुलगा शाळेत जाऊ लागला. परंतु नियतीने खेळ सुरू केले होते. माझे पती मला म्हणाले की कदाचित पैसे आपल्या जवळ राहणारे नसणार. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळाली नाही. परमेश्वर आपली किती परीक्षा घेते माहीत नाही. असे म्हणून चूप राहिले आणि घरातील वातावरण बिघडायला सुरुवात झाली. सर्व गोष्टीचा मी बारकाईने विचार केला की अशी कोणती गोष्ट घडली तर हा खेळ सुरू झाला. मी एक दिवस खूप संतापली. मी भगवंताला विचारू लागली की बाबा आम्ही कुठे चुकलो असेल तर त्याची शिक्षा माझ्या मुलाला का? असे करता करता 1 ते 1.5 महिना निघून गेला, पण माझा विश्वास पक्का होता. मी स्वतःला डगमगू दिले नाही. कारण 100% गेले कोठे? आशेचा किरण दाखवून असे कसे झाले बाबा? चूक आठवून द्या. मला त्या चुकीला क्षमा करा. पतीला सुट्टी घेण्यास लावली आणि कार्य घेतले. काकाजींना सर्व वरील घटना सांगितली. तेव्हा त्यांनी आम्हाला कार्य दिले व म्हणाले की काळजी करू नका बेटा, सर्व बरोबर होईल. आम्ही 3 दिवसाचे कार्य केले आणि 4थ्या दिवशी समाप्ती केली. त्या कार्यात चूक कळली. त्या साहेबाची पत्नी आमच्या घरी आली आणि सांगू लागली की तो सकाळ संध्याकाळ दारू पितो. हे ऐकून मी थक्क झाली व परमेश्वराला क्षमा मागितली. 1-1.5 महिना एवढा त्रास झाला की त्याची काही हद नाही. खूप त्रास सहन करावा लागला. कारण मी त्याला चहा दिला होता. एका दारुड्या व्यक्तीचा मी मान केला होता, मग भगवंत मला सोडणार काय? परमेश्वराला आम्ही कार्यात माफी मागितली आणि परमेश्वराने योग दिला. 10 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा शब्द दिला आणि सॉरी मॅडम म्हणून त्यांनी माफी मागितली. मी म्हटले सर तुमची चुकी नाही. मी मनात म्हटले की सर माझ्या कर्माचे कर्मभोग होते. भगवंताला कोटी कोटी धन्यवाद केला. कारण कितीही सावधान असले तरी चुका होतातच. कारण मानव चुकीचा पात्र आहे. मानव हा कर्म करता आहे आणि करता करविता परमेश्वर आहे. दारू पिणारे पासून किती दिवस काढावे लागले हे आम्हाला माहीत. परमेश्वर दयाळू आहे. नेहमी सत्याचा विजय होतो. आपल्या सेवकांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असतो, पण न्याय मिळवून देतो. अशा प्रकारे माझ्या मुलाचे ॲडमिशन केंद्रीय विद्यालय मनाखुर्द येथे झाले. आज माझे दोन्ही मुले केंद्रीय विद्यालयामध्ये शिकत आहेत. मोठा मुलगा पनवेल तर लहान मुलगा मनाखुर्द येथे शिकत आहेत. परमेश्वर जे काही घडवितो ते अगदी बरोबर घडवितो. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ. रत्नामाला राजूजी मेश्राम. सेवक क्रमांक 33128. मार्गदर्शक श्री गोपीचंदजी भरणे. लाखनी. पत्ता नारायण रेसिडेन्सी. फ्लाईट क्रमांक 101 तळोजा नवी मुंबई. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर.